तर हे एक्सेप्ट करायला तुम्हाला उभं राहावं लागेल. सो प्लीज. सर, ज्याच्यासाठी वर्षभर आपण इतकी मेहनत केली, ती ट्रॉफी, द बेस्ट बिझनेस टायकून ऑफ द इयर. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मायरा. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. सर, काय झालं? ट्रॉफी बघून तुम्हाला आनंद नाही झाला का? मायराजी, तिसऱ्यांदा मिळते ना सरांना, सवय आता याची. कम ऑन झेंडे, आफ्टर ऑल इट वॉज अन हॅट्रिक. 3 वर्ष सलग. इट्स अ बिग थिंग. सर, मीडियावाले थांबले होते तुमच्यासाठी. तुम्हाला माहितीये, जेव्हा तुमचं नाव अनाउन्स झालं ना, तेव्हा सगळे टाळ्या वाजवायला लागले. सगळे थांबले होते की तुम्ही कधी स्टेजवर याल आणि एक्सेप्टन्स स्पीच द्याल. पण झालं काय? स्टेजवर मी गेले अवॉर्ड एक्सेप्ट करायला. एव्हरीबडी वर व्हेरी डिसअपॉइंटेड सर. सर, मोठमोठे बिझनेस टायकून्स, बिझनेसमॅन सगळे थांबले होते तुमच्यासाठी. सगळे. इनफॅक्ट मेनन ब्रदर्स, ते स्वतः मला येऊन भेटले. त्यांनी विचारलं, विक्रांत सर पुढच्या वर्षाच्या ट्रॉफीसाठी तयारी करतायत म्हणून नाही आलेत का? सर, सीएम स्वतः तुमच्याबद्दल विचारत होते पर्सनली. खूप मोठा इव्हेंट होता सर. खूप मोठं मीडिया कव्हरेज होतं. यू कुड हॅव बीन देअर. इट्स ओके मायरा. इट्स नॉट ओके सर. इट्स नॉट ओके. सर, मीडिया, प्रेस, टीव्ही सगळे मला फक्त एकच प्रश्न विचारत होते की विक्रांत सरंजामे कुठे आहेत. ह्या मीडिया कव्हरेजने आपल्या कंपनीला खूप फायदा झाला असता सर. तुम्ही खरंच यायला हवं होतं. मायरा, फंक्शन झालंय आता. ठीक आहे. आता आय थिंक मला निघायला हवं. पण तरीही मला असं वाटतं सर की तुम्ही हे फंक्शन अटेंड करायला हवं होतं. तुम्ही हे फंक्शन अटेंड नाही केलं याची न्यूज सुद्धा मीडियावाले करणार, एवढं नक्की. गुड नाईट. गुड नाईट. ईशा, ए बाळा, अहो सकाळी बरी होती. तापच आहे, बाकी काय नाही. उतर हळूहळू. म्हणजे डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही ना? छे, काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला मी काही गोळ्या लिहून देतो. ईशा, ए बाळा, या 2 गोळ्या आहेत. बाकी तिला आराम करू द्या.
कोण आहे? कोण आहे? सर्जराव, कोणी आलो होतं इथे? इथे नाही. ईशा आली होती. ईशा ताईसाहेब नाही, मी नाही पाहिलं त्यांना. काय झालं साहेब? साहेब नाही काय नाही, जातो मी. कोण होता? हे कोणीच नव्हतं. ईशा कशी असेल इथे? ती तर तिच्या माहेरी आहे. मला भास झाला होता ईशाच होती की आणखी कोण. ईशा, ए ईशा, काय झालं बाळा? अहो जरा पाणी द्या तिला. काय झालं? हा, स्वप्न पडलं का? ये बाळा, पाणी पी थोडं. नकोय. झोप झोप. शांतपणे झोपा बाळा. आम्ही आहोत दोघं इथे, घाबरू नकोस. हो, काय झालं ईशाला? एक तर दिवसभर बाहेर होती, त्यात आली ती ताप घेऊन आली, आणि आता रात्री हे स्वप्न पडलं. पुष्पा, तुला आठवतंय ही लहान असताना हिला एकदाच असा त्रास झाला होता. म्हणजे दोन्ही एकदमच अशी ओरडत उठली होती आणि ताप भरला होता. हो, पुष्पा, आपण या नादात आपण विसरूनच गेलो. अष्टमी सुरू झाली ना. हो हो. उद्या सकाळी आठवडीनं पूजा कर बरं का. हो, करते. आणि देवीला ना साकडच घालते. जी काही इडापिडा आहे ना ती टळू दे.
विक्रांत, तू इथं विचित्र वागतोस म्हणे. मी हा? काय विचित्र वागलो? तू सर्जेरावला रात्री ईशा दिसली का विचारलंस? मला वाटलं तसं, ती तर तिच्या घरी आहे ना तिकडे. पण मला वाटलं की ईशा आली आहे म्हणून. तुला भास कधीपासून व्हायला लागली? पीर बाबा की जुबान आहे, फकीर की जुबान आहे. त्याचा काय संबंध आहे इकडे? काय संबंध आहे? त्याने सांगितलंय औरत से बच के रहना. तुला भास कसला झाला? त्या ईशाचा. याचा अर्थ काय होतो विक्रांत? याचा अर्थ असा आहे की पीर बाबांनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये तथ्य आहे, आणि नेहमीच असतं ते. हे बघ, आता मी तुला सांगतोय, आता आपण एक प्लॅन बनवूया. त्या ईशाला नाहीचं करण्यासाठी ना 1 ट्रकचा अपघात पुरेसा आहे. झेंडे! हे बघ, ओरडतो, ओरड. पण ना पीर बाबांनी सांगितलंय धोका आहे म्हणजे नक्की धोका आहे. ईशापासून माझ्या जीवाला काही धोका नाहीये. तुला काय माहितीये? नुसता फालतू आत्मविश्वास बाळगू नकोस. तुला काय माहिती रे? तो पीर बाबा काहीतरी सांगतो आणि तू ते ऐकतोस. हो, यापूर्वी तूही ऐकायचास. ईशाच्या बाबतीत मला कुठलीच गोष्ट ऐकायची नाहीये. पण का? कारण माझं प्रेम आहे तिच्यावर, आणि तिचं जे काही करायचं ते मी बघेन. तू त्याच्यासाठी कुठलेही प्लॅन्स ठरवण्याची गरज नाही. हे बघ विक्रांत, तू तुझा आता विक्रांत तू माझा ऐक. जा म्हणून सांगितलं मी. यावेळी अचानकच म्हणाली आईबाबांबरोबर माहेरी जाते म्हणून. तेव्हा तेव्हा वाटलं होतं सहज जावंसं वाटलं असेल तिला. पण आता मात्र वाटतंय की काही गडबड नव्हती ना. आपल्या लक्षात आलं नाही असं काही नव्हतं ना झालं. हे घ्या, वाचा. केवढी मोठी हेडलाईन आहे बघा. विक्रांत सरंजामे त्या पुरस्कार सोहळ्याला गैरहजर. का नाही गेले होते? ईशामुळे नाही गेले त्या फंक्शनला. काही रिअली आय डोंट थिंक सो. अगं खरंच म्हणाले मला ते. ईशा नाहीये त्यामुळे जावंसं नाही वाटलं. हो. ईशा आली असेल का घरी? वाय डोंट यू कॉल? तुम्हीच कॉल करा ना. नको, सारखं तिच्या माहेरी फोन केला तर त्यांना उगाच टेन्शन यायचं. त्यापेक्षा त्यांच्या फोनची वाट बघूया. ओके, कूल. मग तुम्ही नका टेन्शन घेऊ. यू जस्ट रिलॅक्स. येईल त्यांचा कॉल. आईबाबांच्या जीवाला असं घोर लावू नये. निदान ईशाकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती. मॉम इन लॉ, आय थिंक तुम्ही त्यांना कॉल कराच. कसं आहे, त्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. करा कॉल. त्यापेक्षा मी विक्रांतना विचारते. त्यांना कदाचित फोन आला असेल. ओके. आय एम शुअर ब्रो इन लॉ मुद्दाम त्या अवॉर्ड फंक्शनला गेले नसणार. इट्स नॉट सिम्पल ॲज इट लुक्स. विक्रांत, काही कळलं का ईशाचं? मला आता काळजी वाटायला लागली. साहेब, मी तिला आणायला गेलो तेव्हा ती जस्ट घरी आली होती, पण तिची यायची इच्छा नव्हती. पण आता असं वाटतं तिच्या हाताला धरून तिला आणलं पाहिजे होतं. हो ना, पण ती का थांबली तिथं?
काहीतरी काम आहे म्हणाली. मला असं वाटलं की आई वडिलांबरोबर राहायचं असेल म्हणून मी सुद्धा आग्रह नाही केला. आपल्याला कुठे माहिती होतं ती अशी निघून जाईल म्हणून. पण ईशा असं कधी वागत नाही. ती एक जबाबदार मुलगी आहे. काहीतरी अडचण आली असणार आहे साहेब. नाहीतर ती फोन उचलणार नाही असं करणार नाही. चला आपण तिच्या घरी जाऊन बघूया. चला निघूया. हा बाबा. हा सर, ईशा परत आली आहे घरी. तिला देता फोन? सर ती ना जरा झोपली आहे. तिला बरं वाटत नाही. काय झालं? म्हणजे घरी आली तीच अंगात ताप घेऊन पडू नये म्हणजे डॉक्टर औषध देऊन गेले. ठीक आहे बाबा, तिला रेस्ट करू दे. ठीक आहे, ठेवतो मी. काय झालं? तिला बरं नाहीये. अरे देवा, मला असं वाटतं तुम्ही आधी घरी जाऊन बघा तिच्या. जातोय सर. देवी अंबाबाई, तिची काळजी घे ग बाई. ईशा, काढा पिऊन टाक, जरा बरं वाटेल. काल शांत झोप लागली का ग? हाय मेली, तुलाच ग अशी स्वप्न पडतात. मला काही कळतच नाही. काल पण असं स्वप्न पडलं का? कोणीतरी तुझ्या मागे धावतंय असं? नाही आई, काल मला स्वप्नात एक चेहरा दिसला. हे बघ, जाऊ दे आता, सगळं विसर. स्वप्न होतं ते, कळलं? आई, काय ग ईशा? ते आपल्या जोगतिणीने काल देवीकडे माझ्यासाठी मागणं मागितलं. फार चांगली आहे गती. किती प्रेमाने आपल्याकडे येते. आणि तिला तू दिसलीस म्हणून चांगलं, तिने घरी येऊन सोडलं. आमचा जीव भांड्यात पडला बघ. आई, हा, त्याआधी तिने देवीकडे प्रार्थना केली माझ्यासाठी. मग मला म्हणाली की परातीतल्या पाण्यात बघ. आणि आई, जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा मला त्या पाण्यात एक चेहरा दिसला. आणि तोच तो चेहरा काल मला स्वप्नात सुद्धा दिसला. काय दिसला? चेहरा? अगं बाई, ईशा, ईशा, त्या परातीतल्या पाण्यात तुला तुझा चेहरा दिसला नाही? नाही आई, मला एक वेगळाच चेहरा दिसला. अगं, असं कसं? आई, कसला एवढा विचार करतेस? काही नाही ग. कसा होता तो चेहरा? खूप सुंदर होता आई. म्हणजे कोणाचा होता? कोणाचा होता ते नाही कळलं, पण ओळखीचा नक्की नव्हता. ए आई, आपल्या नातेवाईकांपैकी कोणाचा असू शकेल का ग? म्हणजे माझी कधी दूरची मावशी किंवा आत्या वगैरे. सुंदर होता ना त्यांच्याकडच्या सगळ्या. आई अगं, मी खूप सिरियसली बोलतेय. अगं, मी कुठे काय म्हणतेय, मी पण सिरियसलीच बोलतेय ना. भास असेल ईशा, विसरून जा, नको एवढा विचार करूस. नाही आई, भास नक्कीच नव्हता. मला मला दिसली अगं ती बाई, लख्ख दिसली. आणि माझ्याकडे बघून हसत होती ती.
अगं बाई, तुला लिंबू सरबत आणायचं, आणते. एखादी बहीण वगैरे असेल का माझी?